करमणुकीच्या रंजक घडामोडींसह मी जयंती टोटल करमणूक मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते। चिंगी या चित्रपटाचा प्रीमियर शो नुकताच पार पडला। स्त्री भ्रूण हत्यावर आधारित या चित्रपटाचा पहिला शो महिलांकरिता आयोजित करण्यात आला होता। तेव्हा आपण आता पाहूया या चित्रपटाचे काही प्रसंग। या विषयावर चिंगी हा चित्रपट बेतला आहे। गंभीर विषयावरच्या या चित्रपटाचा प्रीमियर शो नुकताच प्लाझा चित्रपटगृहात झाला। चिंगीच्या निर्मात्यांनी पहिल्या दिवसाच्या पहिल्या खेळाच्या निमित्त एक वेगळीच कल्पना अंमलात आणली। हा पहिला खेळ फक्त महिलांसाठी आणि तोही विनामूल्य आयोजित केला होता। मिलिंद गवळी आणि गिरिजा ओक यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाबद्दल चिंगीचे दिग्दर्शक राज इसरानी यांनी मनोगत व्यक्त केले। चिंगी फिल्म है भ्रूण हत्या को लेते हुए, लेकिन भ्रूण हत्या जब बोलते हैं तो बहुत ही सीरियस मामला लगता है, एकदम टेंशन आ जाता है कि भ्रूण हत्या इज अ वेरी सैड सब्जेक्ट। नो, बट 110% फिल्म इज टोटली एंटरटेनमेंट। आउट एंड आउट स्टार्ट से लेके एंड तक हंसते हंसते या मैसेज दे दिया है कि लेडीज प्लीज डोंट किल ओन फ्रैटर्निटी, दैट इज लेडीज द गर्ल्स, प्लीज डोंट किल देम। That is what the message is all about. गिरिजा ओकची या चित्रपटातली भूमिका अनेक छटा असलेली आहे। तुमच्या घरामध्ये मेल फॅक्टरच नाहीये आणि मला आमच्या घरामध्ये मुलींची लाईन लावून घ्यायची नाहीये। समाजात स्त्रीचं स्थान कितीही मोठं असलं तरी तुम्हाला तुमच्या घरात वारसदारच हवा, खरं आहे ना? मग तो कसाही असो, गुंडा असो, मवाली असो, घाणेरडा असो, तुम्हाला फक्त मुलगाच हवा। आई, मुलगी, पत्नी, सून अशा नाते संबंधांचं दर्शन घडविणाऱ्या या भूमिकेबद्दल गिरिजा काय सांगते ते ऐकूया। या सिनेमात मी आरती दाते या नावाची भूमिका करते। ही एक नॉर्मल अपर मिडल क्लास काम करणारी म्हणजे नोकरी करणारी बाई आहे। करिअर ओरिएंटेड आहे बऱ्यापैकी, एक गोड नवरा आहे, समजूतदार, सगळं छान चाललंय। सासू सासऱ्यांकडून ॲज युजल डिमांड आहे की नातू हवा आहे किंवा आम्हाला आजी आजोबा व्हायचं आहे। तिच्या स्वतःच्या 4 बहिणी आहेत आणि भाऊ नाही आहेत, त्यामुळे काही अडचणी आल्या आहेत आयुष्यात तिच्या। त्यामुळे तिचा एकंदर दृष्टिकोन एका मुलीबद्दलचा थोडा बदललेला आहे। ती स्वतः स्त्री असूनही आणि तिला दिवस गेले आहेत आणि तिला मुलगी होणार आहे आणि मग तिचं कसं मत बदलतं एका मुलीबद्दल या डिसिजन पासून की तिला ही मुलगी नको आहे ते तिला ही मुलगी हवी आहे, हा पूर्ण प्रवास आहे या कॅरेक्टर। रोहन दाते ही भूमिका आणि या चित्रपटाचा विषय याबद्दल मिलिंद गवळींना मनोगत व्यक्त केलं। ही नवरा बायकोची कथा आहे आणि मी नवऱ्याचा रोल करतोय। गिरिजा ओक आरती रोहन दातेचं कॅरेक्टर करते आणि त्या दोघांना होणारं जे मूल आहे त्या मुलाचं किंवा त्या मुलीचं नाव तिने स्वतः ठरवलेलं असतं, ते नाव आहे चिंगी। ही याची गोष्ट आहे, या दोघांच्या आयुष्यातली गोष्ट आहे। जे लोक हा सिनेमा बघतील ते कधीही मुलगी नको किंवा स्त्रीभ्रूण हत्येचा विचार त्यांच्या मनात कधीही येणार नाही याची खात्री आहे। मिलिंद आणि गिरिजा यांच्या बरोबरच आदिती सारंगदार, श्वेता शिंदे, नीलम शिर्के, संदीप भन्साळी आदींच्याही यात भूमिका आहेत। सॉरी आरती, गर्भलिंग निदान करणं आणि करवून घेणं याला कायद्यानं बंदी आहे। डॉक्टरला 5,000 रुपयापर्यंत दंड आणि कारावास होऊ शकतो। पाहुणी कलाकार म्हणून या चित्रपटात दिसलेल्या नीलम शिर्केला काय वाटते ते तिच्याकडूनच ऐकूया। चिंगीमध्ये मी गेस्ट अपीअरन्स करते, डॉक्टरची भूमिका करते। त्यामुळे चिंगीमध्ये जो मेसेज पोचवायचा आहे स्त्री भ्रूण हत्या करू नका वगैरे, तो सगळा मेसेज माझ्या तोंडी दिलेला आहे सध्या तरी त्यांनी। त्यामुळे सगळी इन्फॉर्मेशन देण्याचं काम मी केलेलं आहे फिल्ममध्ये। या प्रीमियर शोच्या मध्यंतराला लहान मुलींचा त्यांना स्टेजवर बोलावून भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला। या प्रसंगी चिंगीचं सारं युनिट उपस्थित होतं। चित्रपटातल्या
कलाकारांनी चिंगीचं कौतुक करणं स्वाभाविकच आहे, पण महिला प्रेक्षकांनीही या खेळाला चांगला प्रतिसाद तर दिलाच. त्याचबरोबर हा चित्रपट आवडल्याचं आणि हा विषय त्यांच्या खूप जवळचा आहे असंही त्यांनी प्रतिक्रिया नोंदवताना बोलून दाखवलं. मुली ही कुणापेक्षाही कमी नाहीत, इव्हन मुलांपेक्षा किंवा पुरुषांपेक्षाही कमी नाहीत हे याच्यामध्ये दाखवून दिलेलं आहे. त्यामुळे ते खूपच आवडलेलं आहे. पिक्चर खूप छान आहे, अतिशय सुंदर आणि मुलींवर हा पिक्चराइज केला, त्याच्यामुळे त्याच्यात वाव असं काहीच नाही. आणि सध्या मुलींची संख्या ही एवढी कमी झालेली आहे. जर मुलीच नसतील तर पिढी जी आपली आहे ती पुढे जाणार कशी, याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे. आणि पिक्चर खूपच छान आहे, त्याविषयी काही शंका नाही. अशा विचारांची खूप आवश्यकता आहे असं वाटायला लागलेलं आहे. अजून सुद्धा बराचसा आपला समाज बदललेला नाही आहे. मला खूप पिक्चर आवडला, त्याच्यामुळे खूप सुधारणा होईल महिलांच्या विचारामध्ये असं मला वाटतं. छान आहे, अप्रतिम आहे सगळं आणि मनापासून आवडला. सगळ्यांनी बघावा असं आहे आणि विषय तर फारच उत्तम आहे. पहिल्या शोचं तर स्वागत छान झालंय. चिंगीचा यानंतरचा प्रतिसाद कसा आहे हे आता पाहायचंय. रचना गुराव, मुंबई, मी मराठी. तुमची पत्र, ईमेल, SMS या सर्वांची मी अगदी आतुरतेने वाट पाहते. आजची आपली करमणूक मी इथे संपवते. उद्या आपण पुन्हा भेटणार आहोत एक नवा इंटरेस्टिंग एपिसोड घेऊन. तोपर्यंत बाय बाय.